आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घर बसल्या आपल्या मतदान कार्डला जो आहे मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे। जर तुमचं मतदान कार्ड एखाद्या वेळेस हरवलं तर तुम्ही घर बसल्या आपलं मतदान कार्ड जे आहे घर बसल्या डाउनलोड करू शकता। आणि परंतु यासाठी आपल्या मतदान कार्डला जो आहे मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर आपल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमचं मतदान कार्ड घर बसल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकणार नाही। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपण घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने 2 मिनिटात आपलं मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती मिळेल। त्याअगोदर जर तुम्हाला नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचं असेल म्हणजे नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर घर बसल्या तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। याचा देखील व्हिडिओ जो आहे तुम्ही या चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती पाहून तुम्ही नवीन मतदानासाठी अप्लाय देखील करू शकता। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्याला गुगलला यायचे आहे। गुगल आल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर इथे लॉग इन हे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे आहे। हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता। फक्त मोबाईलमध्ये स्क्रीन छोटी असल्यामुळे व्हिडिओ टाकल्यानंतर दिसणार नाही, त्यासाठी मी लॅपटॉपवर करत आहे। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे जर तुमचा अकाउंट नसेल, तुम्ही नवीन असाल, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं इथे अकाउंट तयार करायचं आहे। अकाउंट तयार करण्यासाठी इथे आपला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ईमेल ॲड्रेस टाकायचा, असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या। त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं फर्स्ट नाव टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नाव टाकायचं आहे, त्यानंतर आपला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपल्या खाली आपण वरती जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो खाली याचा पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे। आपण जो इथे मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती जो OTP येईल तो OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय OTP केल्यानंतर आपल्या इथे अकाउंट तयार झालेलं आहे। अकाउंट तयार झाल्यानंतर आपल्या इथे काय करायचं आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आता जो आपण मोबाईल नंबर टाकला आहे रजिस्टर्ड, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि आता जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे। रिक्वेस्ट OTP केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि इथे फॉर्म नंबर 8 पाहायचा आहे, शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट्स, करेक्शन ऑफ एंट्रीज अँड एक्झिटिंग इलेक्ट्रिक फ्लो, रिप्लेसमेंट ऑफ इपिक, मार्किंग ऑफ PWD। म्हणजे आपल्याला जर आपल्या मतदान कार्डमध्ये काही चेंज करता असेल किंवा मोबाईल नंबर लिंक करता असेल तर आपण फॉर्म नंबर 8 जो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। फॉर्म नंबर 8 वरती क्लिक केल्यानंतर जर आपल्याला स्वतःचं मतदान कार्डमध्ये काय बदल करता असेल तर सेल्फ करा। जर आपल्या इतरांचा मतदान कार्डमध्ये काय बदल करता असेल तर अदर इलेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर आपल्या पुढच्या मतदान कार्ड नंबर जो आहे तो आपल्या इथे टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। सबमिट केल्यानंतर इथे आपण ज्याचा मतदान कार्ड नंबर टाकला आहे त्याचं इथे नाव संपूर्ण आलेलं असेल, त्यानंतर इथे मतदारसंघ देखील इथे आलेला असेल, इथे स्टेटचं नाव आलेलं आहे, रिलेटिव्हचं नाव देखील इथे आलेलं आहे। त्यानंतर आपल्या खाली ओके हे ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर मतदान कार्डला जो आहे मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, त्यासाठी आपल्याला 2 नंबरचा पर्याय जो आहे करेक्शन ऑफ एंट्रीज आणि एक्झिटिंग इलेक्ट्रॉल रोल यावर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आपला हा फॉर्म ओपन होईल। आपल्या इथे काहीच करायचं नाही, आपलं फक्त मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकदम खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज अँड एक्झिटिंग रोल, म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदान कार्डमध्ये काय बदल करायचा आहे, तुम्ही इथून तुमच्या नावात देखील बदल करू शकता किंवा जेंडरमध्ये देखील बदल करू शकता, डेट ऑफ बर्थ देखील बदलू शकता, त्यानंतर रिलेशन टाईप देखील बदलू शकता, आपले जे रिलेटिव्ह नेम आहे ते देखील तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर तुम्ही ॲड्रेस देखील इथून चेंज करू शकता, म्हणजे मोबाईल नंबर देखील आपण इथे लिंक करू शकतो किंवा चेंज करू शकतो। त्यानंतर फोटो देखील आपण अपडेट करू शकतो। आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला आपल्या मतदान कार्डला लिंक करायचा आहे। त्यासाठी आपला मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा आहे मतदान कार्डला, तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे
आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण ज्या दिवशी मोबाईल नंबर चेंज करत आहोत तर आपल्याला त्याची तारीख देखील इथे येऊन जाईल. आपण कोणत्या ठिकाणाहून चेंज करत आहोत ते ठिकाण टाकायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती परत एकदा क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर लिंक केला आहे म्हणजे टाकला आहे लिंक करण्यासाठी त्यावरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला यस करायचं आहे. यस केल्यानंतर आपल्याला एक आपला अनक्लॉजमेंट नंबर आलेला आहे म्हणजे रेफरन्स नंबर आलेला आहे. तो रेफरन्स नंबर आपल्याला काय करायचा आहे जपून ठेवायचा आहे. कारण आपल्या स्टेटस चेक करण्यासाठी आपला मोबाईल नंबर मतदान कार्डला लिंक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला जो नंबर आहे हा नंबर आपल्याला लागणार आहे. आलेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे डाउनलोड अनक्लॉजमेंट यावरती क्लिक करून देखील तुम्ही तो पावती तुमची डाउनलोड करू शकता.